ट्रेनमध्ये चढलो आणि हातातली बॅग आणि पाठीवरचे छोटे सॅक सावरत मी माझा बर्थ शोधत निघालो. तोवर गाडीने चांगलाच वेग घेतला होता. अगदी पहाटे ही गाडी हुबळीला पोचेल. माझ्या जागी पोचून मी बॅग बर्थ खाली सरकवली आणि चादर, बेडशीट, उशी एकमेकात गुंडाळून तिथे ठेवलेली होती त्यातील एक घेऊन झोपायची तयारी चालू केली. आताशा AC 3 टायरमध्ये ही सोय बरी असते. विशेषतः रात्रीच्या प्रवासात हे सारे न्यायची कटकट वाजते. त्यात मी माझे विमानाचे तिकीट बदलून रेल्वेचा प्रवास करत असल्याने हे जास्तच बरे वाटले. बंगलोर येथील काम आटोपून मी परतीचा पुण्याचा प्रवास सुरू केला होता. वाटेत हुबळीला सुधीरला भेटायचे आणि 3ची खास बस गाडी पकडली की रात्रीपर्यंत मी घरी. नुसत्या विचाराने मला हसू आले. बिछाण्यावर अंग टाकले आणि दिवसभर केलेल्या भ्रमंतीचा शीण जणू धावत अंगावर आला. चारूला फोन करून निघाल्याचे कळवले. एरवी मी नेहमी थेट गाडी पकडतो नाहीतर सरळ विमान, पण यावेळी घरातून अगदी निघताना सुधीरच्या बायकोचा फोन आला. भाऊजी, मी नीरा, सुधीरची बायको. लक्षात आले का? हो, चांगलीच. कशा आहात? फार वर्षांनी आठवण झाली. खरे आहे तुमचे. सुधीरची गेल्या आठवड्यात बायपास झाली. जरा गंभीरच होते. त्याआधी 2 महिन्यांपूर्वी 2 स्टेंट बसवले होते. अरे अरे, मला काहीच कल्पना नाही. अलीकडे प्रत्येक जण आपापल्या व्यापात इतके व्यस्त आहेत की आम्ही सगळे मित्रही ठरवून भेटायचो तेही कमी होत चालले. तुम्ही तिथे पुण्यात आणि आम्ही इथे हुबळीला. चालायचेच. वहिनी, फोन सहजच केला ना? म्हणजे आता त्याची तब्येत कशी आहे? अलीकडे या शस्त्रक्रिया अगदी सोप्या आणि खात्रीच्या झाल्यात. जरा त्याला सुधीरला फोन देता का? ते आपल्या भावाबरोबर डॉक्टरकडे फॉलोअपसाठी गेलेत म्हणून मी पुण्याला अरुण कुलकर्णींना फोन करून तुमचा मोबाईल नंबर मिळवला आणि आता फोन करते. का हो, इतके चोरून? आणि तेही सुधीरला न सांगता फोन करायचे कारण काय? गेले 4 दिवस तुमच्याशी फोन करून बोलायचे आहे म्हणून घोकत आहेत. मी नंबर मिळवून दिला तर धीर होत नाही म्हणाले. त्यांचे मन कशाने तरी खाते आहे. तुम्ही अजून रमाबाईंच्या संपर्कात आहात हे त्यांना ठाऊक आहे. मला नेमके ठाऊक नाही, पण अलीकडे या आजारपणात फार हळवे झालेत. तुम्ही त्यांना इथे भेटायला येऊ शकाल का? अगदी काही तासांपुरते आलात तरी चालेल. हेच सांगायला फोन केला. या टोकाला मी स्तब्ध झालो. सुधीर सोबत शेवटचे कडाक्याचे झालेले भांडण आठवले. रमाशी तू फार दुष्टाव्याने वागतो आहेस हे माझे बोलणे त्याने नीट ऐकूनही घेतले नव्हते. मी आता बंगलोरला निघालोय. अजून 2 तासांनी फ्लाईट आहे. मला निघायला हवे. तिथे माझे काम आटोपले की मी तुम्हाला फोन करतो. हाच नंबर ना? हो चालेल. किंवा आधी मेसेज द्या, मग मी घराबाहेर पडेन आणि तुम्हाला फोन करेन. जरा तपशिलात बोलायचे आहे तुमच्याशी, तेही सुधीरला कळू न देता. ठीक आहे, करतो मी फोन. गाडीत बसल्यावर मी पहिला कुलकर्ण्याला फोन केला. सुधीरच्या आजाराबद्दल विचारले. तो म्हणाला की त्याला 10-12 दिवसांपूर्वीच कळले. गेल्या कट्टाभेटीत त्यांनी सगळ्यांना सांगितले, पण मी गेलो नसल्याने मला काहीच कळले नव्हते. ते सर्व पुढच्या आठवड्यात गाडी काढून एक दिवस हुबळीला जाऊन सुधीरला भेटून यायचे असे ठरवत होते. मी बहुतेक नाही म्हणेन असे त्यांना वाटत होते. प्रोग्राम फायनल झाला की तो कळवणारच होता वगैरे वगैरे. इकडचे तिकडचे तपशील बोलून मी फोन ठेवला. एकदा बंगलोरला पोचल्यावर माझ्या ठरलेल्या भेटी आटपल्या आणि हुबळीला नीराला फोनसाठी मेसेज केला. अर्ध्या तासात तिचा फोन आला. फारशी लांबण न लावता मी एकदम मुद्द्यावर आलो. पुढच्या आठवड्यात आम्ही पुण्याचे 4घेही मित्र गाडी काढून सुधीरला भेटायला हुबळीला येणार आहोत. त्यांच्याबरोबर मी येतो. तेव्हा याच, पण एकट्याने भेटलात तर बरे होईल.
त्यांना फक्त तुमच्याशी काहीतरी बोलायचे असावे असे मला वाटते आहे. मी फोन केला म्हणून त्यांना सांगू नका. गेले 2 दिवस अगदी झोपेत तुमचे नाव घेऊन कणतात म्हणून मला राहवले नाही. त्यांचे हार्ट अगदी 15-20% चालते. नीराचा आवाज बोलता बोलता गच्च झाला. आत्ता हुंका फुटेल असे वाटले. तसे मी घाईघाईने "बर बघतो" असे म्हटले. "धीर धरा, तुम्हीच असे केले तर तो काय करील? मुलगी जावई आले नाहीत का?" असले 4 सांत्वनाचे पोकळ शब्द कसे बसे उच्चारले आणि फोन ठेवला. तिच्या बोलण्याचा अर्थ लावायच्या भानगडीत पडलो नाही, पण मनाने नकळत जायचा निर्णय घेतला होता. पुण्याला मुलाला चारूला फोन लावला आणि कल्पना दिली. माझे विमानाचे तिकीट बदलून या ट्रेनचे तत्कालमध्ये घ्यायला एजंटला फोन केला. पुढचे हुबळी पुणे कोणत्याशा थेट खासगी बसचे तिकीट त्यानेच बुक केले. हातात तिकीटे आली तसे नीराला मेसेज केले. काही झाले तरी बराच काळ सुधीर माझा खास मित्र होता. एका मावस नात्याने का होईना माझी साडूही होता. खरे तर त्या कडाक्याच्या भांडणानंतर आमच्या 6-7 तरी भेटी झाल्या असतील. हुबळीच्या BVB इंजिनिअरिंग कॉलेजात 4 वर्षे आम्ही एकत्र घर घेऊन काढली होती. 2 खोल्या आणि 1 स्वयंपाकघर अशा त्या घरात आम्ही 5 जण अगदी आनंदाने राहिलो होतो. जिगरी दोस्त झालो होतो. सगळे लहान गावातून आलेलो असल्याने लगेचच दोस्ती जमली होती. एकमेकांची सारी गुपिते शेअर केली होती. रात्रभर केलेल्या दारूच्या पार्ट्या, पत्ते आणि पैशाची सततची तंगी. रात्री बेरात्री भटकणे, बाजूच्या मेडिकल कॉलेजातील मुलींकडे आशाळभूत पाहणे, कारण इंजिनिअरिंगला अगदी 1-2 स्थानिक काकू मुली असायच्या आणि त्याही भरपूर भाव खायच्या. त्यात सुधीरची घरची परिस्थिती जरा बरी असल्याने त्याच्याकडून नेहमी उसनवार पैसे घ्यावे लागत. तोही सारे एका वहीत लिहून ठेवत असे आणि नंतर आमचे पैसे आले की परत घेत असे. हिशेबाला फारच पक्का होता. दोस्ती निभावेल पण पैसे उगाचच अजिबात उधळणार नाही. तेव्हाही व्याज म्हणून त्याची काही फालतू कामे करायला लावत असे. पायजमे धू, शर्टला इस्त्री कर, नाहीतर चहा कॉफी करून दे. आता गाडीच्या तालावर झुलत अर्धवट झोपेत असताना माझ्या डोळ्यासमोर ते इंजिनिअरिंग कॉलेजचे दिवस उभे राहिले. चेहऱ्यावर आपोआप हसू फुटले. मग आम्हा 5ही जणांना पुण्याला नोकऱ्या मिळाल्या. तेव्हा जरी राहणे स्वतंत्र खोल्यांनी आपापल्या नोकरीच्या धंद्याच्या जागेजवळ झाले तरी आमची कट्टा गँग दर शनिवारी संध्याकाळी ठराविक जागी भेटत असे. चहा अन मस्का पाव खात 2-3 तास एकमेकांची सुखदुःखे, आयुष्यात घडणारे सारे काही शेअर केले जात असे. अगदी आजच्या भाषेत रिचार्ज म्हणा ना. आजही हे चालू आहे. 1 महिना 2 महिन्यातून एकदा भेटतो. आता व्हॉट्सअपवर मेसेज येतो आणि चांगल्या स्टार हॉटेलात भेटून जेवतो. हा परिस्थितीने पडलेला फरक. अगदी मंतरलेले असे ते दिवस बघता बघता सरले. पुण्याला आल्या आल्या मी चारूच्या आणि सुधीर रमाच्या प्रेमात पडला आणि आमची मैत्री आणखी घट्ट झाली. त्या दोघी एकमेकींच्या मावस बहिणी असल्याने घरी थापा मारून आम्हाला भेटायला यायला त्यांना अनेक कसरती कराव्या लागत. अनेकदा चौघे मिळूनच जात असू. मग एक दिवस सुधीरने यातून मार्ग काढला आणि सरळ तिच्या बापाला जाऊन भेटून मागणी घातली. सुधीर हलक्या जातीचा म्हणून त्याने साफ नकार दिला. मग आम्ही सगळ्यांनी कट करून त्या दोघांना पळून जाऊन लग्न करायला मदत केली. आमच्या ग्रुपमध्ये फक्त त्याचेच लग्न असे रोमहर्षक झाले. माझ्या लग्नाला खळखळ करत का असेना चारूच्या वडिलांनी संमती दिली आणि बाकीच्यांनी तर आई वडिलांनी पसंत करून मग दाखवलेल्या मुलींच्या गळ्यात वरमाला घातल्या. आपापल्या व्यापात
सगळे गुंतत गेलो तरी जिव्हाळा कमी झाला नाही. ती 7-8 वर्षे इतकी झपाट्याने मस्तीत सरली की दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ठराविक जागी भेटायचा आमचा क्रम बऱ्यापैकी बरीच वर्षे चालूच राहिला. मग रमा सुधीरला पहिली मुलगी झाली आणि त्यांच्यामध्ये कुरबुरी सुरू झाल्या. दोन माणसांचे का पटते आणि का पटत नाही हे कधी कुणाला सांगता आले का? सुधीरचा घटस्फोट हा आम्हा सर्वांसाठी चांगलाच धक्का होता. मग त्याने तो काम करत असलेल्या किर्लोस्करच्या कंपनीच्या म्हैसूर किर्लोस्कर हुबळी शाखेत बदली मागून घेतली आणि पुणे कायमचे सोडले. त्याचे मूळ गाव गदग तिथून अधिक जवळ असल्याने त्याचा हा निर्णय योग्यच होता. आई वडील जवळ आले आणि घरची शेती वगैरे बघता येईल असेही त्याला वाटले. काही वर्षांनी ठरवून आम्ही सर्व मित्रांनी काश्मीरला पत्नी आणि मुले असे कुटुंबासमवेत एकत्र ट्रिप केली आणि आपापले मतभेद संपवून टाकले. मग केरळला गेलो आणि 10-12 वर्षांपूर्वी सिंगापूर. एकमेकांच्या मुलांच्या मुंजीत घर प्रवेशाच्या वेळी अशा आवर्जून भेटी झाल्या. आता प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीत थोडाफार फरक होता, पण सर्वजण बऱ्यापैकी सुस्थितीत होते. सुधीरने पुन्हा आई वडिलांनी शोधलेल्या मुलीशी लग्न केले आणि त्याला एक मुलगीही झाली. त्याने हुबळीला सुरेख बंगला बांधला तेव्हा आम्ही सारे गेलो आणि वर जरी मी त्याच्याशी नीट वागत बोलत हास्यविनोद करत असलो तरी मनामध्ये एक कडवट रेषा त्या साऱ्याला वेढून असायची. मी नोकरी सोडून स्वतंत्र सल्ला सेवा सुरू केली तेव्हा त्याने आवर्जून तिथल्या भागातली काही गिरायके मला पाठवली. मी एक मात्र तथ्य पाळले होते. शक्यतो त्याला मी एकटा भेटत नसे. रमेची आणि त्याची भांडणे सुरू झाली त्यात बऱ्याचदा मी रमेचा मेव्हणा असल्याने मध्यस्थी करत असे. चारू तर उघडपणे माझी बहीण तुमच्या मित्राच्या प्रेमात पडून फसली असे माझ्याकडे नेहमीच म्हणत असे. पैशाच्या बाबतीत तो जरा जास्तच चिकित्सक आहे आणि रमा तर सढळ हाताची असल्याने त्यावरूनही त्यांचे नेहमी वाद होत असत. चारूला त्यांच्या घटस्फोटानंतर त्याच्याशी संबंध ठेवणे नकोच होते, पण काश्मीर ट्रिपला त्याच्या दुसऱ्या पत्नीची मुलीची ओळख झाली आणि सारे वर तरी बऱ्यापैकी निवळले. रमा आर्किटेक्ट होती. लग्न झाले तेव्हा एका पुण्यातच लहानशा फर्ममध्ये नोकरी करत होती. तिला कधी एखाद दुसऱ्या दिवसासाठी बाहेर गावी जावे लागे आणि त्याचा सुधीरला त्रास होत असे. तसा तिला पगारही फार चांगला नव्हता. सुधीरची इच्छा होती की तिने नोकरी सोडून घर आणि मुलीला सांभाळावे. त्यात लग्नाच्या वेळी तिच्या वडिलांची भांडण झाल्याने ती जेव्हा मुलीला सांभाळायला आईची मदत घेई तेव्हा त्याचा पारा चढत असे. आमच्या सगळ्यांच्या बायका गृहिणी होत्या, त्यामुळे त्याला रमा 2 दिवस मुलीला सोडून कामासाठी बाहेर जाई तेव्हा अडचण होई. तिने आईकडे सोडलेले चालत नसे आणि त्याला नीट सांभाळायला जमत नसे. त्यावरून कुरबुरी सुरू झाल्या. आमची घरे बरीच दूर होती तरी चारू अनेकदा छोटीला घेऊन घरी येई. तेही त्याला आवडत नसे. लोकांची किती मदत घ्यायची असा वाद सुरू होई. हुबळीला बदली मिळते आहे ही संधी त्याने घ्यायची ठरवली आणि भांडणे विकोपाला गेली. छोटीवर त्याचा परिणाम होतो आहे हे लक्षात येताच रमा बिथरली आणि त्याचे पर्यवसान तो एकटा निघून जाण्यात झाले. रमाचे आत्ता कुठे बस्तान बसत होते. तिने नोकरी सोडून नुकता स्वतंत्र व्यवसाय चालू केला होता. त्यातली तिची पहिली सलग 2-3 कामे आर्थिकदृष्ट्या फेल गेली. मग तर सुधीर चवताळलाच. सर्व सोडून हुबळीला चल असे सांगून निघूनच गेला. त्याच सुमारास माझे कलकत्त्याला कामासाठी 2 वर्षे जाणे झाले आणि चारूने नोकरी सुरू केली होती. मुलांचा भार होता म्हणून ती काही मदत करू शकली नाही. बाकी साऱ्या मित्रांनी दोघांनाही समजावायचा प्रयत्न केला, पण मने एकदा दुखावल्यावर दुसऱ्याने काही केले तरी त्याचा उपयोग होत नाही.
रमा सरळ आपले चुकले म्हणून वडिलांकडे परत गेली. ही सुधीरसाठी उंटाच्या पाठीवरची काडी ठरली. माझा त्यांच्या घटस्फोटाला विरोध नव्हता. तुमचे एकमेकांशी पटत नाही तर त्रास करून घेत एकत्र राहू नये हे योग्यच होते. पण त्याने रमाला त्या काळात अगदी खुनशी वृत्तीने त्रास दिला. छोटीच्या लहान सहान चुकीसाठी तो तिला चांगलेच धोपटून काढत असे. रमा त्याने खूप दुखावते हे त्याला ठाऊक होते. एक दोनदा दारू पिऊन रमेवरही त्याने हात उगारला. हुबळीला गेल्यावर तर तिने तिथे यावे म्हणून तिच्या क्लायंट्सनाही निनावी पत्रे पाठवली असा रमाचा आरोप होता. तसेच त्याने घटस्फोट तिला हवा आहे तेव्हा काहीही भरपाई देण्याचे नाकारले. मुलगी द्यायला तिने ठाम नकार दिला तरीही त्याने काही दिले नाही. तू हुबळीला येऊन राहा आणि सुखाने संसार कर असे सांगून त्याने कायदेशीर प्रक्रिया लांबवायचाही प्रयत्न केला. हा माझा तोच पूर्वीचा मित्र सुधीर आहे का अशी शंका यावी इतका तो त्या काळात विचित्र सुडाने पेटल्यासारखा वागला. माझे त्याचे कडाक्याचे भांडण झाले. शेवटी रमानेच पडते घेतले. मी आपल्या कर्माची फळे भोगते आहे, त्यालाही तशीच भोगावी लागतील असे थंड करकरीत सुरात बोलून तिने एकतर्फी काहीही न घेता सही केली. त्यात तिच्या वडिलांना तिची लवकरात लवकर सुटका हवी होती म्हणून त्यांनी तिला आपण तुला आणि तुझ्या मुलीला पोसायला समर्थ आहोत असे जावयासमोर बोलून भांडणाचे वेढे अधिक जोरात आवळले. काळ हा साऱ्यावरती एकमेव उपाय आहे. रमेचे पुढचे आयुष्य मात्र चांगले गेले नाही. भावाचे लग्न झाल्या झाल्या आई वडिलांनी त्याला स्वतंत्र बिऱ्हाड करून दिले आणि ते स्वतः रमेच्या मागे पुन्हा लग्न करावे यासाठी समजावत राहिले. रमाने त्याला साफ नकार दिला. काही काळ तिला खूप आर्थिक तंगीलाही तोंड द्यावे लागले. सुधीरच मध्ये नसल्याने बाकी साऱ्यांचा तिच्याशी संपर्क तुटला तरी चारूची बहीण असल्याने मी मात्र सदैव तिच्या संपर्कात होतो. 3-4दा तिला पैशाचीही मदत केली. पण मनाने मोडलेल्या रमेचे कामातही नीटसे लक्ष लागेना. वडिलांनी तिच्यासाठी सारे केले तरी त्यात एका पिढीच्या विचारांचा फरक होता. त्यांच्यासाठी ही सरळ सरळ जावयावर केलेली कुरघोडी होती. आई तर सरळ हुबळीला जाऊन सारे मिटव असेच सांगत राहिली. असह्य अशा मनस्तापाला तोंड देत रमा दिवस ढकलत राहिली. वडील तुला अक्कल कधीच नव्हती असे एवढ्या तेवढ्या कारणावरून सुनावत. असह्य झाले की ती माझ्याकडे एखादी रात्र राहत असे. भाऊबीज राखी अशा दिवशी चारू हटकून तिला आमच्याकडे जेवायला बोलवे. मला दोन्ही मुलगे असल्याने त्यांनाही मजा वाटे तेव्हा शक्यतो तिला मी रोख पैसे देत असे. एकदा तिनेच सुचवले की छोटीसाठी भेटच आणा. तिला घरी आजीला दाखवाव्या लागतात. दरवेळी परतताना मी वाटेत रिक्षा थांबवून काहीतरी घेते आणि ते छोटीला आवडत नाही. ऐकताना माझ्या तरी अंगावर काटा आला. असह्य अशा मानसिक कोंडीत ती राहत होती. एकमेकांवर प्रेम करणारी माणसे इतक्या तऱ्हेने खुंशीपणे एकमेकांना का दुखावत राहतात हे मला आजवर कळलेले नाही. शेवटी मीच तिला व्यवसाय सोडून नोकरीचा सल्ला दिला तोवर तिचे वय निघून गेले होते. एका खाजगी कॉलेजात तिला अपुऱ्या पगाराची नोकरी लावायला मी शब्द टाकला आणि काही का असेना तिच्या साचलेल्या आयुष्याला थोडा तरी वाहता मार्ग मिळाला. आई वडिलांची दुखणी तिलाच काढावी लागली. आई तर 2 वर्षे अर्धांगवायूने बिछाण्यावर होती आणि त्याचाही दोष वडील तिला देत असत. रमा आणि छोटी यांना अकाली प्रौढ झालेले पाहून माझे मन सुधीर बद्दल आणखी कडवट होत असे. त्याचे मात्र सगळे नीट झाले. दुसरी बायकोही चांगली मिळाली. साधी शाळेत टीचर होती. पण सुधीरने तिची सारी सोय गैरसोय नीट निभावली.
त्याच्या आईवडिलांना शेवटी मुलाकडे जाऊन राहता आले. त्याच्या दुसऱ्या पत्नीला झालेली मुलगी छान मार्कांनी इंजिनियर झाली. तिच्या लग्नाचा त्याने अगदी थाट उडवून दिला. आम्ही सारे आपापल्या गाड्या घेऊन 4 दिवस मस्त लग्न आणि नंतर गोवा असे ट्रिप करून आलो. छोटी आमच्या सगळ्या ग्रुपमधली पहिली मुलगी. तिने 10वी नंतर 8 शाखा निवडली. पेढे द्यायला आली तेव्हा चारूने तिला विचारले, आई वडिलांसारखे सायन्सला का जात नाहीस? आम्ही आहोत ना. त्यावर तिने फक्त हसून निभावले. सकाळचे कॉलेज आणि दुपारची लहानशी नोकरी तिने पत्करली तेव्हाच आम्हाला कळले. तिला आईवर भार टाकायचा नव्हता आणि वडिलांकडे हात पसरायचा नव्हता. आजोबांची तर साठलेली पुंजी होती तेव्हा तोही मार्ग तिने बंद केला. इतक्या लहान वयात तिला नको इतका समंजसपणा आला होता. हे पाहायला मला तरी फारसे आवडले नाही. सुधीर बद्दल मनात आणखी एक अढी बसली. ती मुलगी मानी अन अबोल व्हायचे कारण आईचे फसलेले लग्न हे न कळण्या इतके आम्ही असमंजस नव्हतो. पण तुम्ही एखाद्याला अंतरावरून किती मदत करू शकता यालाही मर्यादा असते. मग छोटीने मास कम्युनिकेशन मध्ये मास्टर्सच्या परीक्षेत विद्यापीठाचा पहिला क्रमांक मिळवला आणि सुवर्ण पदक मिळवले. मी आणि चारूने त्या दोघींना घेऊन एका मस्त हॉटेलात पार्टी दिली. छोटीला सोन्याचा एक सुरेख नेकलेस भेट दिला. अंतरावरून का होईना आम्ही तिचे कौतुक करत राहिलो. एका मोठ्या मीडिया हाऊसमध्ये तिने चांगली नोकरी पटकवली. अधेमध्ये ती टीव्हीवर दिसत असे. आईने लग्न जमवायचे प्रयत्न केले ते मात्र तिने पार हाणून पाडले. आजी आजोबांच्या निधनानंतर आईला सावरणे आणि आपली करिअर यातच आपल्याला सध्या लक्ष द्यायचे आहे हे चारूला तिने स्पष्ट शब्दात सांगितले. चारूला मात्र तिचे लग्न व्हावे आणि तिचेही आयुष्य फुलावे याची खूप आस होती. आम्हाला दोन्ही मुलगेच असल्याने कदाचित तिच्यामध्ये चारू अधिक गुंतली असेल. पण तिशी ओलांडली तरी छोटी लग्नाचे नाव काढत नव्हती. तिचा लग्न झालेला बंगाली बॉस तिचा खास मित्र आहे अशा वावड्या कानावर आल्या. पण तिला त्याबद्दल खडसावून विचारायचे धैर्य अगदी रमामध्येही नव्हते. आता हा नीराचा फोन कशासाठी असेल? सुधीरला माझ्यापाशीच एकट्याने काय बोलायचे असेल? गाडीच्या तालावर शरीरच नव्हे तर मनही उलट सुलट विचारात झुलत राहिले. इतका दमलो होतो तरी झोप लागत नव्हती. अगदी पहाटे विचारांच्या आवर्तात भोवळत असताना झोप लागली असावी. हुबडी हुबडी असा पुकारा झाला तेव्हा जाग आली. जेमतेम 5:30 झाले होते. इथे गाडी अगदी 15 मिनिटे थांबते असे कळले आणि मी सावकाश उतरलो. स्टेशनवरच्या रिटायरिंग रूम मध्ये 2 तास पुन्हा झोप नाहीतर आडवे तरी पडूया म्हणून विश्रांती घेतली आणि आंघोळ करून कपडे बदलून बऱ्यापैकी ताजे होऊन रिक्षा पकडली. बसल्या बसल्या नीराला मेसेज दिला. मी अचानक येणार असे सुधीरला भासायला हवे होते. रिक्षा थांबली आणि बॅग ओढत मी दारावरची बेल वाजवली. मला काचेतून आधी हालचाल जाणवली होती. नीरा खरेच माझी वाट पाहत होती. अरे वा भाऊजी तुम्ही, असे दार उघडताच तिने मोठ्याने म्हटले तरी चेहऱ्यावरचे भाव माझे आभार मानत आहेत हे मला उमगले. आतून सुधीरचा आवाज आला. कोण आहे ग? पुण्याहून विनय भाऊजी आलेत. असे न कळवता अचानक कसे आलात? आवाज वर चढवत मुद्दाम मोठ्याने शब्द उच्चारत नीरा बोलली. बंगलोरला कामा करता आलो होतो त्यात गेल्याच आठवड्यात कुलकर्ण्याकडून कळले की ह्याची बायपास झाली. मग तिकीट जरा बदलून घेतले आणि आलो झाले. पडदा सारून एक एक पाऊल सावकाश टाकत बाहेर आलेल्या सुधीरकडे बघत मी बोललो. त्याचे डोळे काठोकाठ भरून आले होते. मला बूटही काढायला त्याने दिले नाहीत. तसाच तो माझ्या गळ्यात पडला आणि चक्क हुंदके देत रडू लागला. मी त्याला जवळ घेतले आणि थोपटत राहिलो. नीरा माझ्याशी डोळ्यानेच बोलत होती.
भर ओसरला तसे ती म्हणाली, तुम्ही आज जाऊन त्यांच्या बिछाण्यापाशी बसा, मी चहा आणि खाणे घेऊन येते. मी खाऊन आलोय, फक्त बिन साखरेचे हर्बल चहाचे पाणी आणा. बस, सामान घेऊनच आलोय. 3ची गाडी आहे, तेव्हा इथेच जेवेन आणि निघेन. सावकाश डोळे पुसत तो बाजूला झाला आणि आम्ही त्याच्या खोलीत आलो. विनय, तुझा विश्वास बसणार नाही, पण गेले 4-5 दिवस तू भेटावास अशी इच्छा इतकी तीव्र होते आहे की तुला जणू टेलिपथीने कळले असावे. तुझे बरेच क्लायंट्स बंगलोरला आहेत. याच वेळी इथे यायची इच्छा तुला व्हावी, म्हणजे मी अगदीच कुकर्मी नाहीये. थोडी तरी चांगली कामे आयुष्यात केली असावीत. त्याच पुण्याईच्या बळावर आलास तू. तुझे कसे आभार मानू? अरे नको माणूस, मैत्री इतकी कच्ची असते का? गेल्या कट्टा गँग भेटीला मी जाऊ शकलो नाही. मग कुलकर्ण्याचा फोन आला. तुझ्या बायपास आणि स्टेंट बद्दल कळले. पुढच्या आठवड्यात सारे येणार आहेत तुला भेटायला, पण नेमका तेव्हा माझा मुलगा परदेशी चाललाय. मला येता येणार नाही, म्हणून आत्ताच वाट वाकडी केली. म्हटले भेटूनच जाऊ. तू माझे मन ओळखून येशील असे का कोण जाणे मला वाटतच होते. आता काही खरे नाही रे माझे. आपल्या सगळ्या गँगमध्ये सगळ्यात आधी मी प्रेमात पडलो. लग्न सर्वात आधी माझेच झाले. घटस्फोटही माझाच झाला. मुलगीही मलाच पहिली झाली. सगळे अनुभव मीच पहिले घेतले. आता मरणही मलाच पहिले येईल. मी चटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला. अरे ते तर सर्वांनाच येणार आहे, कुणीही सुटला नाही. पण इतक्याशा बायपासला कसले घाबरतोस? आता इतके काही उपचार निघालेत. ते सगळे शरीराच्या आजारावर आहेत. मनाला काय करशील? परत ते तुझ्याशिवाय कुणाशी बोलूही शकत नाही. मीरा आज चहा घेऊन आली. ट्रे ठेवत म्हणाली, भाऊजी, मी चटकन बाहेर जाऊन बँकेची कामे करून आले तर चालेल का? तुम्ही आहात तर लगेचच जाईन, नाहीतर बाई येईपर्यंत थांबणार होते. ती 12 वाजता येते. तसेच येताना काहीतरी खास घेऊन येईन जेवणासाठी. बाकी भाजी पोळी आल्यावर करेन. काय आणू सांगा? शुअर, अगदी बिनघोर जा, मी आहेच. येताना इथल्या लाल गव्हाची हुग्गी आणि वाळवलेली भाकरी मिळाली तर जरूर आणा. खूप काळ खाल्लेली नाही. मी उत्तरलो. माझे हे शब्द ऐकताच सुधीर मोठ्याने मनापासून हसायला लागला. आता आपल्या कॉलेज जवळच्या त्या बाईच्या मुलाने मोठे हॉटेल काढले. मी फोनवर मागवतो, घरपोच येईल. बरं का नीरा? आमच्या सगळ्या पैजा याच मेन्यूवर जिंकल्या हरल्या जायच्या. कॉलेजपासून 5 मिनिटावर एका घरगुती खानावळीत हे सारे मिळायचे. तू फक्त भाजी आणि चटण्या घेऊन ये. शेंगदाण्याची कुटलेली चटणी थोडी चारूसाठीही आण, सोबत घेऊन जाईल. आणि मी बिर्याणीही मागवतो, चालेल ना? आता तू चिकट स्वामी उदार झाला आहेस तर खाईन म्हणतो. मी हसत होकार भरला आणि चहाचा कप तोंडाला लावला. माझ्या या शेलक्या नावाने मारलेल्या हाकेवर सुधीर दिलखुलास हसला. आता तसा राहिलो नाही रे, गळ्या शपथ सांगतो. 2-1 मिनिटात पुढचे दार ओढून घेतल्याचा आवाज आला. सुधीर कॉटवर मस्त उशा पसरून रेलून बसला होता आणि मी बाजूलाच खुर्चीवर त्याचा हात पकडून. 1-2 क्षण आमचे डोळे एकमेकांना भिडले आणि त्याने हात गच्च दाबत म्हटले, बायपाससाठी टेबलावर पडलो. 1 इंजेक्शन दिले गेले. तोंडावर एनेस्थेशियाचा मास्क ठेवला गेला. तसे बेशुद्ध होण्याआधी देवाची प्रार्थना केली की रमेशची क्षमा मागण्याआधी मला मरण देऊ नकोस. रमेशची आणि तुझी. सुधीर, रमेशची ठीक आहे, माझी कशाला? मैत्रीत कसली क्षमा आणि आभार? त्याचे हे शब्द ऐकताना मी खरेच आतून हाललो होतो. तू इतके जीव तोडून सांगत होतास, घटस्फोट घ्यायचाच आहे तर घे, पण इतका सुडाने वागू नकोस. तुम्ही दोघांनी एकमेकावर केलेल्या प्रेमाचा मी साक्षी आहे.
ती बघ किती समजुतीने घेते आहे, अन तू जणू जन्माचा सूड उगवतो आहेस. सांगत होतास पण नाही ऐकले तुझे. तिने वेगळी व्हायची बात केली तेव्हा माझा अपमान वाटला. सगळा इगो फणा काढलेल्या नागासारखा दंश करायला उठला. त्याला मी काबूत ठेवू शकलो नाही. तिचा आरोप खरा होता. तुला जरी मी ठाम नकार दिला तरी मीच तिच्या पहिल्या 3-4 क्लायंट्सना निनावी पत्रे लिहून तिचे कॅरेक्टर खराब आहे असे सांगितले होते. तिला त्रास व्हावा म्हणून छोटीलाही वेठीला धरायला कमी केले नाही. पैशाची धुंदी अशी चढली होती. साधी माणुसकी विसरलो. तिला पैशाच्या खिंडीत पकडले तर ती सरळ शरण येईल असे वाटले. साला आठवलंच नाही, आई बापाला सोडून माझ्या विश्वासावर एका वस्त्रानिशी पडून आली होती. किती प्रेम होते तिचे माझ्यावर. कशाची आठवण राहिली नाही. पिसाटलोच होतो. तिच्या बापाने आगीत तेल ओतले पण मी कसा आंधळा झालो. एकमेकांना फुलवत आयुष्य काढायचा वादा केला होता. सगळे विसरलो. पण तुला सांगतो विनय, वरून एक अज्ञात शक्ती पाहत असते. सगळे नोंदत असते. त्या शक्तीला, देवालाही विसरलो. आता ते गडे मुर्दे कशाला खणतो आहेस? शांत हो. सुधीरचे हे रूप मला सर्वस्वी नवे होते. नको रे, आता थांबवू नकोस. बोलू दे मला. तिच्याकडे पैसे नव्हते हे मला ठाऊक होते. माझ्या रक्ताची मुलगी तिच्याकडे होती ना. तिचाही विचार मी केला नाही. सरळ इथे पडून आलो. मीराशी लग्न केले. मृगया जन्मली. तिला तर इतके प्रेम दिले की जणू पहिले सारे विसरायचे होते. मीराशी वागलो त्याच्या दशांश जरी रमेला समजून घेतले असते तर आज चित्र वेगळे असते. तो थोडा थांबला. मी बाजूच्या मग मधले पाणी दिले ते घटाघटा प्याला. आता स्वस्थ बस पाहू. नको रे, अगदी देवाने धाडल्यासारखे एकटा आला आहेस. मला बोलू दे. सर्वांसमोर नाही बोलता येणार. अगदी नीरा समोरही नाही. मृगया शाळेत जायला लागली आणि तिला छोटी मानत राहिलो. तिच्यासाठी काय केले नाही ते विचार. एक एक चुका उमगत गेल्या. रमेला मी निदान पैसे तरी द्यायला हवे होते. ती काही बोलली नाही. मनातल्या मनात कुढत राहिली असेल. तुला सांगतो, मनातून तिने मला शिव्याही दिल्या नसणार रे. इतके प्रेम होते माझ्यावर. मीरा बरोबर राहताना अनेकदा तिची आठवण असह्य व्हायची. छोटीला 10वीला 90% मार्क पडल्याचे कळले तेव्हा तिला एक भला मोठा चेक पाठवला. पण तिने तो वटवलाच नाही. मग नंबर मिळवून फोन केला. तुला हवे ते शिक्षण घे, मी पैसे देईन असे परोपरीने सांगितले. नको असा एकच शब्द उच्चारून तिने फोन ठेवला. इथे मी बायको मुलीला घेऊन परदेशी सुटी साजरी करायला जात होतो. मृगयाला कपडे लत्ते, खेळ, दागिने म्हणेल ते हातात ठेवत होतो आणि तिकडे माझी छोटी, माझी पहिली वहिली मुलगी सकाळी कॉलेज आणि दुपारी एक फालतू नोकरी करून आईच्या तुटपुंजा पगाराला आपला हातभार लावत होती. पैसे नाहीत म्हणून आर्ट्सला गेली होती. रमा तर मनाने कोलमडलीच होती. पण छोटी ही अकाली प्रौढ आणि गंभीर झाली होती. मी तिच्या बालपणाचा, त्या दोघींच्या सुखाचा खून केला. तिचे वडील तिला कसे बोलताहेत, छोटीला डोक्यावर थापलेली हरामाची औलाद म्हणताहेत, हे सारे माझ्या कानावर येत होते. म्हणजे मीच बातम्या खोदून काढत होतो. पण त्या मुलीने एका शब्दानेही कधी तक्रार केली नाही. फक्त माझ्याशी बोलणे टाळले. नंतर तर ती माझा आवाज आला की फोन ठेवून द्यायची. तुझ्यापाशी तेव्हा मन मोकळे करायचा 1-2दा प्रयत्न केला. पण नेहमी कोण ना कोण सोबत असायचे. कधी चुकून रमेचा विषय काढला की तू मान तरी फिरवत होतास,
वा विषय बदलत होतास, अगदी मुद्दाम करत होतास हेही मला समजायचे. आज मात्र तुला पुरे ऐकवणार आहे. मी फक्त त्याचा हात थोपटत राहिलो. त्याचा ओघ वाहणे महत्वाचे होते. इतक्या चुका करूनही पश्चात्तापाने तो पोळतो आहे हे मला जाणवले होते. नाहीतर व्यवसाय, पैसा, बायको, मुलगी असे सारे उत्तम असताना याच्या मनाला ही खंत सतावत होती हे त्याच्या माणूसपणाचेच लक्षण होते. शेवटी तो माझा मित्रच होता. खूप सुखाचे क्षण आम्ही एकत्र अनुभवलेले होते. तुला सांगतो विनय, तुमची कर्मे काही काळाने तुमच्यापाशी परत येतात. खरेच येतात. मृगयाला इतके लाडात वाढवले, पण ती सारे हक्काचेच समजत गेली. 12वीला आम्ही विरोध केला तरी बंगलोरला शिकायला गेली. तिनेच तिच्यासोबत शिकणाऱ्या पंजाबी मुलाशी लग्न ठरवले तरी त्याला स्वीकारून आम्ही थाटात लग्न करून दिले. अरे आम्ही चौघे आलो होतो ना, मग गोव्याला नाही का गेलो? तुला एक सांगायचे राहून गेले. मृगयाने घटस्फोटाचा अर्ज केलाय. तिला आता नवऱ्याबरोबर राहायचे नाहीये. एक मुलगा झाला आहे. ते दोघे जेव्हा एकमेकांशी पटेनासे झाले तेव्हा आम्हाला एका अक्षराने न बोलता आपापल्या कंपनीतर्फे अमेरिकेला निघून गेले. वर्क परमिट मिळाल्यावर तिथेच त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. मृगया कायमची तिथेच राहणार आहे. तिने स्पष्ट सांगूनच टाकले. घटस्फोटाची डिक्री झाल्यावर दोन्ही घरात कळवले. आम्ही किती समजावायचा प्रयत्न केला. मीरा आणि त्याची आई दोघी तर चक्क जाऊनही आल्या. दोघेही तेवढे सोडून बोला, हे आमचे आयुष्य आहे असे उत्तर देतात. पुढच्या आठवड्यात मला भेटायला 4 दिवस काढून येणार आहे. रोज सकाळ संध्याकाळ फोन करते. जावईही करतो. काय बिघडले ते दोघेही सांगत नाहीत. मी रमाला बोललेले शब्द इतक्या वर्षांनी प्रतिध्वनी होऊन माझ्या मुलीच्या तोंडून बाहेर पडत आहेत. पैशाची तर त्यांना फिकीरच नाही. दोघेही भरपूर कमावतात, पण तेवढ्याने आयुष्य निघते का? मला अगदी खात्री आहे मृगयाचीच यात चूक असणार. माझा जावई मला तरी भला वाटतो. बरे, ती कारणही सांगत नाही. आपली मुलगी असे आयुष्याचे निर्णय आपल्या लहरीने घेताना पाहून बापाला किती दुःख होते याची तुला कल्पनाही करता येणार नाही. मनस्तापाच्या पश्चात्तापाच्या आगीत होरपळतोय मी. या ताणानेच हे सारे आजारपण आले आहे. ऑफकोर्स आय डिझर्व इट. रमाला त्रास दिलाय तो व्याजा सकट माझ्यापाशी परत आलाय. माझ्या कर्माचे फळ मला पुढच्या नव्हे तर याच जन्मात हे सारे दुःख भोगायला लावते आहे. विनय, मी फार काळ जगेन असे वाटत नाही. माझी क्षमा रमेपर्यंत पोचवशील? तिने ती स्वीकारू दे अथवा नकार देऊ दे, पण पोचव. मला शांत सुखाने मरण यावे असे वाटत असेल तर एवढे माझ्यासाठी कर. करशील ना? त्याचे डोळे भरून आले होते. उशी खालून त्याने एक जाडसर पाकिट काढले. हे पाकिट रोज उशाखाली ठेवून झोपत होतो. पहिल्यांदा छातीत दुखले तेव्हा स्टेंट बसवून घरी आलो आणि वकिलाकडे जाऊन हे सारे बनवले. याने काहीही होणार नाही. ती हे घेणार नाही मला ठाऊक आहे. छोटी तर एका माणसाबरोबर तशीच राहते हे मला केव्हाच कळले. हेही माझ्याच कर्माचे फळ आहे आणि ती अजाण वयापासून भोगते आहे. यात पैसे आहेत. काही फिक्स डिपॉझिट्स आणि पुण्यातल्या एका फ्लॅटचे कागद आहेत. छोटीच्या नावाने घेतलाय. तुझ्यापाशी ठेव आणि माझ्या मृत्यूनंतर तिला दे. रमा आणि तिची मी मनापासून क्षमा मागितली हे त्या दोघींना सांग. आपली दोन्ही अपत्ये आपल्या कर्माची वाईट फळे भोगताना पाहणे हाच खरा मृत्यू आहे.
शेवटचा श्वास घेईपर्यंत मला असे कणाकणाने मरावे लागणार आहे. माझ्याच वागण्याची शिक्षा मी भोगल्याशिवाय जाणे देवाला मंजूर नाही. पण माझी क्षमा, माझा पश्चात्ताप तरी त्या दोघींपर्यंत पोचव. विनय, प्लीज नाही म्हणू नकोस. हे शेवटचे मागणे आहे असे समज. आमचे डोळे एकमेकांना भिडले. त्याच्या डोळ्यातले भाव मला उमगले. मृत्यू समोर दिसणारे ते डोळे अगदी मनापासून क्षमायाचना करत होते. मी मान हलवत होकार दिला. होईल रे, सारे नीट होईल. छोटीच्या बॉसच्या बायकोने त्याच्याकडे घटस्फोट मागितलाय असे ऐकले. कदाचित त्यानंतर तो तिच्याशी लग्नही करेल हे मी उडत उडत ऐकले. मी त्याला बरे वाटावे म्हणून मी चारूने अलीकडे सांगितलेले त्यात पाणी घालून त्याला ऐकवले. त्याच्या डोळ्यात जरासे हास्य उमटले. मी ते पाकिट घेतले आणि माझ्या बॅकपॅक मध्ये ठेवले. एकमेकांचा हात पकडून आम्ही स्वस्थ बसून राहिलो. शब्दांची गरजच उरली नव्हती. एका अस्वस्थ करणाऱ्या पश्चात्तापाला सोबत घेऊन मी पुण्याला परतून जात होतो. मी त्याच्या कॉटवर शेजारी बसलो आणि थोपटू लागलो तसे त्याने माझ्या खांद्यावर डोके टेकून अश्रूंना मोकळे सोडले. मी फक्त स्पर्शाने त्याला शांतवत राहिलो. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली आपुला संवाद आपुल्याशी ही प्राध्यापिका माधुरी शानबाग यांनी लिहिलेली कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.